हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सो उद्या आहे 14 एप्रिल आणि आज आहे 13 एप्रिल. 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजता जो जल्लोष असते संविधान चौकामध्ये, तर बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि मी लास्ट व्लॉगमध्ये 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजताचा व्लॉग पण टाकला आहे. आणि ज्यांनी कोणी नसेल बघितला तर काय विषय नाही, हा व्लॉग बघा आणि मी तुम्हाला सगळं 12 वाजताचा जल्लोष दाखवणार आहोत. आणि आपले व्हिडिओ असणार टप्प्याटप्प्यात, जसं की लास्ट टाइम आपण 2 व्लॉग बनवले होते, एक रात्री 12 वाजताचा आणि दुसऱ्या दिवशीचा पूर्ण दिवसभराचा. सो झाला तर आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करू, नाही तर आपण 2 व्लॉग टाकूया. तर आता टाइम वेस्ट न करता आपण जाऊया संविधान चौकामध्ये. आता वाजले आहे 11 आणि 1 तासामध्ये तिथे सगळा जल्लोष चालू होणार आहे. तर आपल्याला लवकरात लवकर पोचावं लागेल. तर जास्त वेळ न करता आपण डायरेक्ट तिथे पोचूया. तर चलो. तर आता आपण संविधान चौकात पोचलो आहे. 11:15 वाजले आहे आणि तुम्ही जल्लोष बघू शकता. आता हळूहळू लोकांची गर्दी जमत आहे. आता आपण पुतळ्याजवळ जाणार आहोत. तिथे गेल्यावर बोलणं होईल नाही होईल मला माहिती नाही, बट आता आपण जाणार आहोत. तर समोरचा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. तर चलो. धम्मं नमामि संघं नमामि. जल्लोषाच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. 1, 2, 3 गो.
तर असा होता भीम जयंतीचा जल्लोष 12 वाजताचा. तुम्ही तर आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मी तिथे जास्त बोलू शकलो नाही, कारण की तिथे बोललो असतं तर माझा आवाज पण नसता आला, कारण की एवढी गर्दी होती, एवढा जल्लोष होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. 11:45ला वंदना चालू झाली आणि 12 नंतर डी जे वगैरे चालू झाला. अर्धा पाऊण तास बराच टाईम डी जे चालू होता. त्याच्यानंतर बंद करण्यात आला आणि आता वाजले आहे 1:30 ते 2 वाजत आहे. मी घरी आलो आहे. आणि जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर खरंच तुम्हाला मानावं लागेल. आणि खरंच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर एक लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. तर हा असा व्लॉग होता आपला 13 एप्रिल रात्री 12 वाजताचा. थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत बघितला आणि आलात तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर हा व्लॉग आपण इथे सेंड करूया आणि बाकी उद्याचा व्लॉग तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये भेटणार आहे. तर तो पण नक्की बघा, असं सपोर्ट करा. थँक्यू सो मच. तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.